धम्मपद दंड वग्गो बहुभांडिक भिक्षूची कथा. वासना नष्ट कराव्या. स्थळ जेतवन श्रावस्ती. न नग्गचर्या न जटा न पंडा. नाना सका थंडी ल सायिकावा. रजोच जल्ल उक्कुटी कंपठ धान. उक्कुटी कंपठ धान. शोधेंती मंच अविती कन्न. अवितिन्न कफ. अवितिन्न कफ. अर्थ असा आहे, ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झाल्या नाहीत अशा मनुष्याने नग्न राहून, जटा वाढवून, शरीराला चिखल फासून, उपवास करून, कडक जमिनीवर झोपून, शरीराला भस्म लावून किंवा उकडू बसून कर्म केले तरी त्याची शुद्धी होऊ शकत नाही. गाथाकथा अशी आहे, श्रावस्तीमध्ये एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याची पत्नी मृत्यू पावली, त्यामुळे त्याने प्रवज्जा घेतली. परंतु त्याने आपले पूर्वीचे राहणीमान आणि चालीरीती सोडल्या नाहीत. त्याने त्याच्यासाठी एक विहार बांधून एका बाजूला स्वतःसाठी निवासस्थान व इतर वस्तू ठेवण्यासाठी भांडारगृह आणि स्वयंपाकगृह बांधले. स्वतःसाठी लागणारे धान्य, गृहोपयोगी वस्तू व अनेक भांड्यांचा संग्रह केला असल्याने त्याला बहुभांडिक भिक्षू असे नाव पडले. भिक्षू बनल्यानंतर आपल्या आधीच्या नोकरांना बोलावून त्यांच्याकडून सर्व सेवा तो करून घेत होता. स्वादिष्ट भोजन बनवण्यास लावून तो खात असे. अनेक वस्त्र परिधान करीत असे. रात्री तो एक चिवर घालायचा तर दुसऱ्या दिवशी दुसरे चिवर घालीत असे आणि दिवसा दुसऱ्या विहारामध्ये जाऊन राहत होता. एके दिवशी इतर भिक्षूंनी त्याला बुद्धासमोर घेऊन गेले आणि सांगितले की बहुभांडिक भिक्षूने विहारात अनेक वस्तूंचा साठा करून ठेवला आहे आणि विहारात तो ऐश आरामात चैनीचे जीवन जगत आहे. तथागतांनी बहुभांडिकला हे खरे आहे का असे विचारल्यावर त्याने त्याचा स्वीकार केला. तेव्हा तथागत त्याला म्हणाले, माझ्या पुत्रा, मी सर्व भिक्षूंना साधे जीवन जगण्याविषयी सांगत असतो. मी दीक्षा देतानाच सांगतो की फक्त 3 चिवर वापरावे, त्यातच आनंद मानावा. आणि तू विहारामध्ये अनेक वस्तूंचा संग्रह करून ठेवला आहे. या वस्तूंचा भिक्षूंना काय उपयोग? हे ऐकून आपली चूक मान्य करण्याऐवजी तो रागाने लालबुंद झाला व अंगावरील बाह्य वस्त्र रागाने दूर फेकून दिले आणि भगवंताला म्हणाला, भगवान, ठीक आहे, आपण जसे म्हणाल तसेच मी करेल. व अंगावर उरलेल्या चिवरावरच तो खाली बसला. तथागत ते पाहून म्हणाले, तुला असे बसताना लाज वाटायला पाहिजे होती. तू एक भिक्षू आहेस. भिक्षू सारखेच आचरण करायला हवे. परंतु अशा वागण्याने तुझ्या अकुशल कर्माची लाज व भीती तू सोडून दिली आहे असे वाटते. तथागतांचा उपदेश ऐकून तो भानावर आला आणि त्यांचे समोर नतमस्तक होऊन चुकीची क्षमा मागू लागला. तेव्हा तथागत म्हणाले, चिवर फेकून नग्न होण्याने तुझी शुद्धीकरण होणार नाही, तर तुला तुझ्या वासना नष्ट कराव्या लागतील.
तेव्हाच तू खरा भिक्षू होशील. हे सांगताना तथागतांनी ही गाथा उच्चारली. तात्पर्य: व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, शरीराला अतिशय कष्ट देखील देऊ नये, तसेच भोगविलासात सुद्धा रममान होऊ नये. त्याने मध्यम मार्गाचा अवलंब करावा. मध्यम मार्ग म्हटला भगवंताने. म्हणजे बा पंखा पाहिजेच असा आग्रह धरला तर ते आसक्ती झाली. तो असला काय नसला काय, मध्यम मार्ग म्हटला आहे. भेटला तरी ठीक, नाही भेटला तरी ठीक. जसं चालतो आपण, आता कधी गाडी पंक्चरच होते तर गाडी धक्का लागते, मग तर गाडी ढकलायची प्रॅक्टिस पाहिजे. तर मी कधी कधी काय करतो, हे गाडी आहे ना अशी बंद करून देऊन तर ढकलत घेऊन जातो. ढकलता येते काय, असा चालतो कधी कधी. त्यानं फिरणंही होते, व्यायामही होते, दोन्ही होतात. नाही तर त्याची सवय लावून घेतली तर ते काय होते, मग घातक राहते. म्हणून मी 5-5 किलोमीटर चालतोसुद्धा. म्हणून का नाही चाललं पाहिजे. आता काय होतं, काही जणांना का नाही उलीच्या गोष्टी गाडीच पाहिजे. बामची डब्बी आणायची आहे गाडी, दूध आणायचं आहे गाडी, काही तांदूळ आणायची आहे गाडी, डाळ आणायची आहे गाडी, चॉकलेट आणायची आहे गाडी. म्हणजे उलीचं पायदल नाही चालू शकत आता बघा तुम्ही. आणि ही झाली आसक्ती. यानं काय होते, मग यानं का नाही शरीराले का नाही हे होऊन जाते, शरीर सुस्त होऊन जाते. म्हणून म्हटलं गेलेलं इथं, व्यक्तीने कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये, शरीराला अतिशय कष्ट देखील देऊ नये, तसेच भोगविलासात सुद्धा रममान होऊ नये. त्याने मध्यम मार्गाचा अवलंब करावा. जे लोक आजही सायकल चालतो, सायकल त्याचं आरोग्य पहा तुम्ही. जे सायकल चालवतात, सायकल चालवण्याचं आरोग्य आजही चांगलंच आहे. कारण त्यांचा रेग्युलर व्यायाम होऊ राहिला, रेग्युलर सर्क्युलेशन होऊ राहिलं, ब्लड सर्क्युलेशन. आणि ते काही बिमार बी नाही पडत, त्यांना शुगर बी नाही होत, काहीच नाही होत. जे सायकल चालवतात रेग्युलर सायकल, आजही आहेत बन असे लोक. काही म्हातारे झाले पण ते ना गाडी नाही चालवली. हाला असं नाही तर गाडी येत नाही बा, पण गाडी चालवतच नाहीत ते, असे आहेत काही जण. हे आहेत फायदा त्याचावाला. म्हणून अतिरेक नसला पाहिजे कुठल्याही गोष्टीत. मध्यम मार्गाचा आपण अवलंब केला पाहिजे. तर आपण तो कराल. इथेच थांबतो. साधू साधू साधू.